माढा विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील यांनी जनतेशी थेट संवाद साधण्यात सरशी घेतली असून आपल्या हटके अंदाजात ते मतदारांना साथ घालताना आढळून येत आहेत। प्रस्थापितांना नामोहरम करून माढ्याचा गड जिंकण्यासाठी अभिजित आबांनी लगाम खेचला असून माढा तालुक्यातील वडोली या गावामध्ये त्यांनी थेट घोड्यावरून रपेट मारत जनतेशी संवाद साधलाय। अभिजित पाटील हे गाव भेटीसाठी गेले असताना ग्रामस्थांनी त्यांची हलगीच्या कडकडाटामध्ये घोड्यावरून जंगी मिरवणूक काढत दणक्यात स्वागत केले। तसं पाहिलं तर माणसाच्या आयुष्यात घोड्यावर बसण्याचा क्षण एकदाच येत असतो, परंतु लोकांचं प्रेम काय असतं याचा प्रत्यय मी माढा मतदारसंघातील जनतेकडून सध्या घेतोय। मी आमदार होण्यापूर्वीच ही अविस्मरणीय मिरवणूक वडोली येथील ग्रामस्थांनी काढले। जनतेचं हे प्रेम पाहून मी पुरता भारावून गेलोय, अशा भावना यावेळी अभिजित पाटील यांनी व्यक्त केल्या। पुढे बोलताना ते म्हणाले की माढा मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, यावर एकच तोडगा म्हणजेच बदल करणं आणि त्याच बदलावर आपल्याला काम करण्याची प्रचंड मोठी संधी आहे। शेतकऱ्यांचं हित डोळ्यासमोर ठेवून अविरत काम करण्याची भूमिका जनमानसात मिसळलं की आपोआप मिळू शकते, अशा भावना यावेळी अभिजित पाटील यांनी व्यक्त केल्यात। यावेळी वडोलीचे सरपंच सतीश काळे, डीव्हीपी बँकेचे नूतन चेअरमन औदुंबर महाडिक, उपसरपंच साधू पडळकर, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शंकर सुरवशे, धनाजी काळे, प्रगतशील बागायतदार भगवान बंडगर, गोरख पडळकर यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते। दरम्यान अभिजित आबा पाटलांच्या जनसंवाद यात्रेतील हटके अंदाजाची चर्चा माढा विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या जोरात सुरू असून अभिजित पाटील हे शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळत आहे। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत माढ्याचा गड जिंकण्यासाठी प्रस्थापितांसमोर अभिजित आबा पाटील यांनी मोठं आव्हान निर्माण केले।